समोर तुम्ही वेल पाहत आहात, त्या वेलीचं नाव आहे कोनफळ म्हणतात. ह्याला काय म्हणतात? कोनफळ. हे जमिनीमध्ये ह्याची फळं असतात. म्हणजे फळं म्हणजे मुळच असतं, कंदमुळ असतं. हे आपल्या जमिनीमध्ये हे उगवतात आणि ह्याच्या वेली अशा खूप उंचावर जात असतात. उंचावर गेल्यामुळे जेवढं उंच जाईल तेवढं ते ताकदवान होत असतं. आणि मग उंच गेल्यानंतर जानेवारीमध्ये त्याला खूप सारी फळं लागलेली दिसतात आणि एप्रिलपर्यंत ती फळं एकदम खाली पिकून गळून पडतात आणि मग ती आपण घरी घेऊन येतो आणि ती उकडवून पण खातो. खूप शक्तिशाली असतात, ती ताकद असते त्याच्यामध्ये. आपण ताटभर भात खाऊ त्याच्यापेक्षा ह्याचे 2च तुकडे जर आपण खाल्ले उकडवून तर तेवढे आपल्याला प्रोटीन्स आपल्याला मिळून राहतात. त्याच्यामुळे हे कोनफळं आहेत. ही कोनफळाची वेली आपण कदाचित बघितलं नसेल म्हणून मी आज हे तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ. तर तुम्ही बघा, हे जेवढी झाडं त्याच्यासमोर उंच असतील तेवढे ते वरवर जात असतात आणि तेवढी त्याची ग्रोथ असते आणि ती ग्रोथ जेवढी तेवढी त्याला फळं भरपूर आलेली असतात. यासाठी खाली जमिनीला त्याला खतं वगैरे देणारे देतात, आम्ही तर नाही देत त्याला बिचारांना. तरी पण एवढे सुंदर वेल ही बहरलेली आहे आणि जेवढा वेलीचा हा विस्तार असतो भरपूर, तेवढ्या विस्तारामध्ये फळं भरपूर मिळत असतात. आता हे एवढं जमिनीवर वरून वर गेलेलं आहे त्याच्यामुळे खालीसुद्धा तेवढंच ते मजबूत असेल आणि त्याची कंदमुळं खूप मोठी मोठी आपल्याला मिळतील. मग ते आम्ही एप्रिल महिन्यामध्ये त्यांना खोदतो बिचारांना आणि मग घरी घेऊन येतो आणि मग त्यांना उकडवतो छानपैकी. उकडवून मग थोडे थोडे पीसेस करून खातो आणि सगळ्यांना देतो थोडे थोडे. सर्वजण खुश होतात. त्याच्याच खाली हा एवढा आळू आहे बघा. हा आळू केवढा मोठा आळू झालेला आहे. ह्याला आळू म्हणतात. कदाचित सगळ्यांना माहीत नसेल. आत्ताच्या मुलांना तर सिटीमध्ये राहिलेले असतात त्याच्यामुळे त्यांना शेतीविषयी काही माहिती नसते. याला आळू म्हणतात. विद्यार्थी मित्र असतील त्यांना हे पाहून थोडंसं वेगळं पण वाटेल आणि अनुभव पण होईल. त्यांनी पाहावं आणि निसर्गाचा आस्वाद घ्यावा. निसर्ग म्हणजे काय याची कल्पना त्यांना आपण दाखवू तेव्हाच त्यांना कळेल, कारण शहरामध्ये अशी झाडं आपल्याला पाहायला भेटत नाही. सो आपल्या मुलांना थोडंसं निसर्गाकडे घेऊन चला. नाही जाऊ शकत त्यांना मी घेऊन आले इथे. थँक्यू व्हेरी मच. माझा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला प्रवृत्त करा. थँक्यू.